रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिवता निशाचरशमु रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मां उद्धर गुढीपाडव्यापासून आता उद्या नवमी आहे तोपर्यंत रामाचं नवरात्र आहे. त्यामुळे आजचा आपला विषयही रामावर म्हणजे रामकथेवर आधारित असा आहे. रामकथा ही वाल्मिकींनी रामायणाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यावत चंद्र दिवाकर म्हणजे जोपर्यंत या विश्वामध्ये सूर्य चंद्र आहे, नद्या वाहत आहे, तोपर्यंत रामकथा या विश्वामध्ये प्रचलित राहील अशी ग्वाही वाल्मिकींनी दिलेली आहे. वाल्मिकी हे आदिकवी आणि त्यांनी रामायणामध्ये ही जी रामकथेची महती सांगितली आहे त्याची प्रचिती किंवा त्याची सत्यता आपल्याला निश्चितपणे आजही जाणवते. रामकथा तितक्याच गोडीने आपण ऐकतो, वाचतो आणि सांगतो सुद्धा, ती कथनही करत असतो. राम म्हणजे राम आणि संपूर्ण म्हणजे रामायणाने रामायणाचा पगडा आपल्या संस्कृतीवर चांगला जाणवतो. असं असताना काव्य किंवा वाङ्मयामध्ये सुद्धा म्हणजे रामकथेचे एवढे प्रचार झाला ते तर लोकवाङ्मयामध्येही आहे, त्याचबरोबर विदग्ध वाङ्मयामध्येही रामकथा तितकीच प्रचलित आहे. वाल्मिकी रामायणाने म्हणजे ते तर आर्ष महाकाव्य आहे. संपूर्ण रामाचं व्यक्तिचित्रण केवळ रामाचं नाही तर संपूर्ण राम, त्याचे वडील, त्याचे पुत्र या सगळ्या ठिकाणी रामाचे बांधव, रामाच्या माता सगळं आपल्याला माहिती असतं. रामाचे भक्त. त्याचबरोबर केवळ रामच नाही तर त्यापुढे नंतर संपूर्ण रघुवंशाचं वर्णन कालिदासाने केलं. संस्कृत वाङ्मयामध्ये रामकथा आपल्याला अनेक अंगांनी अनेक प्रकारांनी आलेली दिसते. प्रत्येक कवीने आपली प्रतिभा हे रामचरित्र किंवा रामकथा फुलविण्यात ते कसाला लावलेली आहे असं आपल्याला जाणवतं. त्यातलाच एक भाग म्हणून आजचा व्याख्यानाचा विषय आहे संस्कृत नाट्यसृष्टीतील राग. आता आपल्याला साहजिक प्रश्न असा पडेल की असं काय वेगळं आहे? रामकथा तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून सुरुवातीला ही प्रस्तावना घेतली. रामकथा प्रचलित आहे. अगदी अबाल वृद्धांना त्यांच्या कुवतीनुसार ती रामकथा माहिती असते. मग संस्कृत नाट्यसृष्टीतील राम असं हे म्हणण्याचं कारण काय आहे? असं काय वेगळेपण आहे? तर सगळ्यांनाच म्हणजे प्रत्येक जो कवी विद्वान आहे त्याला सामान्यांप्रमाणेच रामकथेची भुरळ पडली आहे आपण माहिती आपल्याला. तर तसंच नाटक हे जे एक माध्यम आहे त्या नाटकाच्या माध्यमातून रामकथा सादर करावी ही कल्पना ही प्राचीन कालापासून आहे. म्हणून आपल्या लक्षात येईल मुळातच ही जी रामायणाची कथा आहे ही खुशी लवाणद्वारे लोकांमध्ये लोकमानसांमध्ये रामायण कालामध्ये सुद्धा रामकथा गायली जात होती ना. आणि ते गाणारे जे नट होते ते खुशी लव होते. त्यांच्याकडून त्यांच्या मार्फत सगळ्या समाजापर्यंत गावोगावी ती जात होती. हे जे होतं त्याच्यामध्येच एक नाट्य प्रकार आहे. लोकनाट्याद्वारे कदाचित हे जात असेल. नंतर खुशीलव हा जो शब्द प्रचार आला तो नाटक करणारे नट समुदाय यांच्यासाठी आला. खुशीलव कर्म असा संस्कृत वाङ्मयामध्ये शब्द येतो.
म्हणजे संगीत नृत्य याच्याद्वारे जे एखादं कथानक सांगतात तो गट, तो समुदाय, त्याला हे नाव आलं. पण म्हणजे ते चालूच होते. केवळ रामायण असं नाही तर आर्षकाव्य असलेली महाभारतातल्या कथा, निरनिराळ्या गोष्टी आणि पुराण पौराणिक कथा या सुद्धा याद्वारे समाजापर्यंत पोहोचत होत्या. कारण हे सगळं वाङ्मय आहे. वाणीतून एका मुखातून दुसऱ्या मुखाकडे जात असताना त्या समाजातून. पण मग त्याच्यात नाट्यसृष्टी हा शब्द काय आहे, हा काय वेगळा आहे, तर जे अभिजात कला ही बाकीच्या ज्या कुशीलवकर ते गावोगावी जाऊन लोककला आपण जसं लोकनाट्य म्हणतो ना आता तशा प्रकारे असेल. पण हे जे नाटक म्हणजे विशिष्ट रंगमंचावर केलं गेलेलं, नटाच्या साह्याने अभिनीत केलेलं असंच आहे नाटक. हे माध्यम आहे, त्याची कथा पण फार गमतीशीर आहे. प्राचीन काळापासूनच हे चालत आलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही भाग आहेत. लोकनाट्य पण आहे, म्हणजे लोकसंस्कृतीतून आलं आणि धार्मिक संस्कृतीतून सुद्धा या नाट्याचा विकास झालेला आपल्याला दिसतो. हे जे एकंदर आता संस्कृत किंवा कोणतंही वाङ्मय, आता त्याच्यातलं मी संस्कृत घेतलेलं असल्यामुळे संस्कृत वाङ्मय असं म्हणते. संस्कृत वाङ्मयामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्याची आपण विभागणी कशी करतो, एक तर दृश्य काव्य म्हणजे दृश्य आणि श्रव्य काव्य. काही बघायचे आणि काही ऐकायचे. त्याच्यापैकी कथा, कादंबरी, महाकाव्य, काव्य, अर्षमहाकाव्य ही सगळी काय झाली की श्रव्य काव्य आहे. पण असं एक काव्य किंवा त्याच्याही आधी ज्ञानासाठी ते ज्ञान संपादन करण्यासाठी ते जे होते ते म्हणजे वेद वाङ्मय होते. वेदामध्ये सुद्धा अनेक गोष्टी होत्या, अनेक कथानक होती, काही तत्वज्ञान विचार होते, असं सगळंच होतं. मग चारही वेद, त्याचे उपवेद याच्यामधलं सुद्धा शास्त्रचर्चा वगैरे होते. तरी पण मग नाटक कुठे आलं, याची कथा नाट्यशास्त्र हा जो भरतमुनींचा ग्रंथ आहे, हा प्राचीन ग्रंथ आहे. इसवी सन पूर्व 3 ते 1 शतकाच्या कालावधीत तो काळ त्याचा मानला जातो. तर असंच हे जे नाट्यशास्त्र आहे त्यांनी आपल्या पहिल्या अध्यायातच भरतमुनींनी या नाट्यशास्त्राची उत्पत्ती सांगणारं एक कथानक आहे. तो पहिला अध्याय आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कशी ही निर्मिती झाली. ब्रह्मदेवाकडे देव असुर दोघेही गेले आणि त्यांनी सांगितलं क्रीडनीय इच्छा महा, आम्हाला एक खेळ, भगवानकडे त्याच्यासाठी जातात मुलं खेळलं ना, खेळ आम्हाला एक खेळ द्या. काय आहे, दृश्य कसं खेळलं पाहिजे त्यांना, दृश्य श्रव्यंच यद्भवे, जे आम्हाला बघताही येईल आणि ते ऐकताही येईल असं दृश्यही असेल आणि श्रव्यही असेल असं एखादं खेळणं आम्हाला द्या. आम्ही मागतोय तुमच्याजवळ, आम्हाला हवंय. हे एवढा वेद तुमच्याकडे आहे, वेदवाङ्मय आहे, ते काय एवढं आहे ना ब्रह्मदेव झाला, आणखी वेगळं कशाला हवं तुम्हाला, त्याच्या सहाय्याने तुम्ही मनोरंजन करू शकता. न वेद व्यवहारोऽयं, हा वेद व्यवहार जो आहे तो सर्वांना नाही ना हो उपयोगाचा. आम्हाला मनोरंजन करण्यासाठी सगळ्यांनाच, म्हणजे त्याच्या स्त्री असेल, वैश्य असतील, शूद्र असतील, फक्त द्विवर्णिक म्हणजे द्विजातीयांनाच वेद व्यवहाराचा उपयोग होतो. ज्यांचं वंशीबंधन झालेलं असेल त्यांनाच वेद वाङ्मय अभ्यासता येतं, त्याचा आस्वाद घेता येतो. पण जे वंशीबंधन करत नाही म्हणजे शूद्र आणि स्त्रिया, त्यांच्या बाबतीत काय, आणि लहान मुलं, या सगळ्यांनाच खेळणं हवंय. व या सगळ्या म्हणजे समाजातील सर्व लोकांना जे उपयुक्त आहे असं खेळणं आम्हाला द्या, अशी मागणी ब्रह्मदेवाकडे केल्यानंतर त्यांनी ठीक आहे, मग आता त्याच्याकडे उपलब्ध काय आहे, वेद आधीचे आहेत. मग प्रत्येक वेदातून एक 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 काहीतरी घेऊन हा नाट्यवेद नावाचा 5वा वेद निर्माण केला. तुम्ही म्हणाल अहो भारतो पंचमो वेद, हा महाभारत हा 5वा वेद आहे, आयुर्वेद हा 5वा वेद आहे, सगळ्यांना तुम्ही असं सांगतात. तर त्याचं कारण 5वा वेद म्हणजे 4 वेद हे सगळ्यांना मान्य आहे आणि ज्ञानेश्वर आहे. त्याच्याहून जास्त जो कोणी त्याला नाव दिलं, जो वर्ण विषय असेल त्याला त्यांनी 5वं म्हटलं. तर आता इथे नाटक होतं
नाटकामध्ये पहिल्या अध्यायात सांगितलंय त्यांनी ऋग्वेदातून पाठ्य हे कथानक घेतलं. जगराह पाठ्य ऋग्वेदातून कथानक घेतलं, सामवेदातून गीत घेतलं, यजुर्वेदापासून अभिनय घेतला आणि रस जे आहे रस पाहिजे ना, शृंगार रस, नील रस, रौद्र रस असे सगळे हे अथर्ववेदातून घेतले. असे म्हणजे त्याच्यामधले जे जे काही वर्णन आहे त्याच्यानुसार ते रस असे हे चारही वेदांमधून त्यातल्या महत्वाच्या गोष्टी घेऊन हा पाचवा नाट्यवेद तयार केला आणि तो भरत मुनींच्या हातात दिला. याच्या साह्याने तू आता या देव आणि दानवांना जो हवंय खेळलं ते कर. मग भरत मुनींनी आपल्या 100 पुत्रांच्या साह्याने एक कथानक घेऊन नाट्यवेदाचं एक कथानक तयार केलं आणि ते सादर केलं. अशी ही नाटकाची उत्पत्ती सांगितली. आणि मग तिथून पुढे मग हे नाटक त्यांनी पहिला जो प्रकार केला ते दिव नावाचा आणि त्रिपुरगाभ शंकरच होते. कैलास पर्वतावर देवदानवांच्या समोर इंद्रध्वज महोत्सवाच्या वेळी त्यांनी हे पहिलं नाटक भरत मुनींनी आपल्या पुत्रांच्या साह्याने केलं. आता तुम्ही म्हणाल हा दिव हा काय प्रकार आहे, तर ज्याला आपण नाटक म्हणतो ना, ते नाटकाचा एक भाग एक प्रकार ते एकंदर पूर्वी त्याला रूपक असं म्हणायचं. रूपयती की जे अभिनयाद्वारे सादर करायचे ते. मग ह्या रूपकात एकंदर 10 प्रकारचे आहेत. तर त्यातला एक पहिला जे कथानक देवदानवांचं असं असेल त्याला तो प्रकार त्याला दिव असं. दिव हा एक प्रकार आहे. 10 प्रकार सांगितले. त्यातल्या तुमच्या परिचित म्हणजे नाटक हा शब्द तर नंतर मूळ झालाय, पण त्याचबरोबर प्रहसन हा शब्द एक तुम्हाला माहितीये म्हणजे ललित विषय आणि त्याच्यामध्ये थोडं हास्यरस असेल, विनोद निर्मितीचं आणि पृथ्वीवरचे विषय ते प्रहसन. त्या नाट्य प्रकार ते छोटं असतं आणि मोठं कथानक मोठं असेल पृथ्वीवर जेव्हा येतं तेव्हा त्याचं नाव नाटक हा प्रकार. आणखी मोठं असेल आणि देवांच्या व्यतिरिक्तच ते असेल, देव किंवा राजा यांच्या व्यतिरिक्त समाज माध्यमाचं त्याला प्रकरण असं म्हणायचं. सध्या आपल्याला 3 प्रकार माहिती आहेत. एक म्हणजे नाटक, प्रकरण आणि प्रहसन. हे 10 रूपक प्रकारांपैकी 3 प्रकार हे रूढ झालेले आहेत. मूळ संस्कृतमधनं मराठीमध्येही ते आलेले आहेत. पूर्वी पहिलं जे नाट्यप्रयोग झाला तो दिव या प्रकाराचा झाला आणि त्यामध्ये त्रिपुरगाभ हे कथानक आहे. त्यामध्ये आणि अमृत म्हणजे नंतर समुद्र मंथन हाही एक विषय घेऊन नाटक त्यांनी केलं. त्यामध्ये काय झालं, प्रत्येक वेळेला देव जिंकताय, दानव हाकताय, हे सरकारपुरी असं सगळं आल्याबरोबर पहिल्या नाटकाच्या प्रयोगाला जसं कसा पाळायचा यासाठीच ते दानव बसलेले होते. मग त्यांनी देवाची सृष्टी वगैरे आमचं सगळं असंच वर्णन केलंय, पार्शालिटी आहे वगैरे करून त्यांनी त्याच्यात विघ्न आणायला सुरुवात केली. मग ब्रह्मदेवाने मध्ये घेऊन सांगितलं, बाबांनो तुम्हीच मागणी केली म्हणून हे खेळणं तुमच्या हातात दिलंय, चांगल्या प्रकारे करा ना त्याचा उपयोग आणि करून घ्या मनोरंजन. सगळ्यांच्या साथीने सगळ्यांच्या बरोबर तुम्हाला बघायचं असेल असं जर हवं असेल तर ते योग्य प्रकारे त्याचं उपयोग हा तुम्ही करा. इथे कोणाचंही स्तुती केलेली नाही, कोणाचीही निंदा या प्रकारांमध्ये केलेली नाही. मग काय आहे म्हणून पुढच्या अध्यायामध्ये नाट्य स्वरूप असा दुसरा स्वतंत्र अध्याय भरताने आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये सांगितलंय की नाटकामध्ये काय असेल आणि हीच संस्कृत नाटकाचे नियम तयार झाले. मग हे काय आहे, सत्य या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी असतील जे जे काय म्हणून असेल ते तुम्हाला त्याचं प्रतिबिंब या नाटकांमध्ये दिसेल. रागीत लोकांचा राग दिसेल, वीरांचं शौर्य दिसेल, प्रेमी लोकांचा प्रेम दिसेल, सर्व प्रकारच्या भावभावना तुम्हाला इथे आढळतील आणि त्याच्या योग्य प्रकारे आस्वाद तुम्ही घ्या. इथे कोणाचंच एकाकी विवेचन नाही. हे जे नाट्य इथे निर्माण झालेलं आहे, हे केलेलं आहे ते सगळ्यांच आहे. म्हणजे फक्त त्या दानवांचं राग आहे असं नाही, देवांचं सुद्धा लबाडी या कथानकाद्वारे सांगितली गेलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि मग असे ते मग दानव शांत झाले आणि
प्रयोग व्यवस्थित सुरू झाले. अशा प्रकारे 2 प्रयोग झाल्यानंतर भरत म्हणजे नहुष, आपल्याला माहिती असेल ना नाव, नहुष राजांनी हे नाटक पृथ्वी तलावर आणण्यासाठी प्रयत्न केले आणि मग भरत नाटकाच्या साह्याने ते पृथ्वीवर आलं आणि हे नाटक तयार झाले. आता कथाकला कुठे असेल? ठीक आहे, जगरावर पाठ्यम ऋग्वेदात असं सांगितलं, पण प्रत्येक वेळी ऋग्वेदातली जी म्हणजे कथानकं होती ती कशी आहेत? तर ऋग्वेदामध्ये संवर्ग सूक्त आहेत, त्यातनं काही कथा आल्या, पण त्यानंतरच्या काळामध्ये रामायण महाभारत ही मोठी काव्य निर्माण झाली आणि ती रामोपाधान होती. मग त्यातल्या कथा जशा आणखी लोकप्रिय करायच्या असतील, कारण ती जी दाखवली ती फक्त श्रव्य काव्य होती, पण तेही दृश्य आणि श्रव्य असं करायला म्हणून त्याच्यात प्रयोग तयार झाले, प्रयोग केले गेले. आणि इथे मग त्यापैकी आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे रामायण कथा ही सगळ्यांना धुळ वाटणारी असल्यामुळे संस्कृत नाट्यसृष्टीमध्ये सुद्धा अनेक प्रयोग रामकथेचे झाले. त्यातले महत्वाचे प्रयोग म्हणजे काही नाटक आपण आता बघणार आहोत. आपल्याला कदाचित रामकथा आणि नाट्यसृष्टी असं म्हटल्यानंतर एक नाव आठवेल, ते म्हणजे उत्तर रामचरित्र. पण त्याही पूर्वी उत्तर रामचरित्र भगवतीचा आहे, त्याचा काळ इसवी सन 800. पण आपल्याला आता उपलब्ध साहित्य जे आहे संस्कृत वाङ्मय म्हणजे नाटकं जी आहेत ती इसवी सन 1ल्या शतकापासूनची नाटकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर पहिला नाटककार म्हणून जो येईल तो म्हणजे भास आहे. त्यापूर्वी नाट्यसृष्टी जेव्हा म्हणते तेव्हा भरतांनी हे नाट्यशास्त्र लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे नियम घालून पृथ्वीवर जेव्हा हे शास्त्र आणलं तेव्हा कथानक कसं निवडावं, नायक कसा असावा, नायिका कशी असावी, रसपरिपोष कसा करायचा, दृश्य काय, हे काय दाखवायचे आणि काय दाखवायचं नाही या संबंधीचे सर्व नियम त्यांनी करून ठेवले. आणि हेच नाट्यशास्त्राचे नियम आहेत. कारण सगळ्यांना मिळून ते नाटक बघायचं असल्यामुळे असं कथानक करा की जे सगळ्यांनीच बघण्यायोग्य असेल. जिथे अरे फार रौद्र प्रसंग नको, रक्त दाखवायचे नाही, कुणी झोपलेले प्रसंग दाखवायचे नाही, प्रत्यक्ष मृत्यू दाखवायचा नाही, कुठे कुठे कल्पकथा करायच्यासाठी अनेक गोष्टी. नंतर कथानक कसं विकसित करायचं यासाठी त्यांनी फार छान सांगितले. त्या सगळ्या शास्त्रीय विवेचनात न जाता प्रत्यक्ष ही सगळी नाट्यसृष्टी आहे. म्हणजे ह्या भरतांनी जे नियम घालून दिले त्याच्या आधारेच सगळे कुठलेही कथानक असू दे करत असताना संस्कृतची नाटकं आपल्याला दिसतील. त्यामुळे एक आक्षेप असा घेतला जातो की ही संस्कृत नाटकं चाकोरीबद्ध आहे आणि तेच नियम जे आहेत ना तेच आपल्याला जुन्या आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये तर नाटकांमध्ये तर आहेतच, तेच दिसतील, ते पाळले जात होते. त्याची मात्र आता त्या सगळ्यांवरच कुरघोडी केली जाते आणि सगळे नियम धाब्यावर बसवून सर्व दृश्य दाखवली जातात वास्तव चित्रण म्हणून. पण भरताने कधीही असं त्याला प्रोत्साहन दिलेलं नाही. इतके नियम घातलेले असून सुद्धा नायक कसा असावा, धीर, धीरोदात्त, धीर प्रशांत, धीर ललित अशा प्रकारचा नायक हवा. तर हे सगळे संस्कृत नाटकाचे जे नायक होते ते अशा प्रकारचे होते. तर राजा असावा, देव असावा किंवा जर सामान्य माणसामध्ये एखादा पुढारी असेल, चांगला दाता किंवा समाजातला चांगला माणूस असेल असे ते नायक म्हणून दाखवायचे. मग त्या नायकामध्ये खलनायक अशी आताची ज्याप्रमाणे आपण बघतो तशी प्रवृत्ती नाही, पण थोडंसं तरी कथानकाला वेगळं वळण लावणारा असा कुठेतरी एक दुष्ट प्रवृत्तीचा माणूस तिथे दाखवला गेलेला आहे. सगळ्या कथानकांमधून दिसतो. हे जे सगळे नियम भरतांनी दिले त्याच्यामध्ये सुद्धा थोडंफार स्वातंत्र्य घेतलं आणि हे संस्कृत नाट्यसृष्टीमध्ये इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून आहे. पहिला नाटककार आपण जो म्हणतो तो भास, त्याची 13 नाटक आहेत. त्याचा शोध 1910 ते 12 या काळामध्ये लागला. त्याच्या आधी संस्कृत साहित्यामध्ये नुसतं भास कवीचं भासो भासा हा कवी कुलगुरू कालिदासो विलासा अशी
कविता कामिनीचं चित्र आणि त्याच्याविषयीचं वर्णन येईल. त्यापैकी हे जे जसं आपलं ऋतू माझा लेखुरवाणा आहे ना, त्याचप्रमाणे ही कविता नोटीस केली तर तिथं एक छान हास्य म्हणजे भास आहे असं सांगितलेलं होतं. पण त्या भासाच्या कलाकृती कोणत्या? स्वप्न असं असं कुठेतरी नाव आलं होतं. त्याची उत्कृष्ट कलाकृती पण सगळे सापडतच नव्हतं. कुठे कुठे कुठल्या तरी कवींनी नाटककारांनी केलेले उल्लेख होते. त्याच्यापैकी कालिदासांनी सुद्धा पहिल्या नाटकामध्ये आपल्या मालविकाग्नी या नाटकामध्ये प्रस्तावने उल्लेख केला होता याचा भासाचा. अरे माझ्यासारख्या नवख्या नाटककारांना आज एवढी गर्दी झाली. वास्तविक तुम्ही सगळे भास नाटकांमध्ये प्रवीण असलेले त्यांचा रसास्वाद घेणारे तुम्ही आज नवीन अशा माझ्या नाटकासाठी आला आहात प्रयोगासाठी म्हणून त्याला खूप आनंद होतोय. आणि मग तुम्हीच आता संतत परीक्षित मार्गती आपण सगळे तुम्ही चांगला आहे का हे तुम्ही परीक्षा करावी अशी प्रस्तावना कालिदासाने दिली आहे. म्हणजे भास हा कालिदासाच्या आधीच आहे. मग त्याची पण काहीच उल्लेख नव्हता. तो 1910 ते 12 या कालावधीमध्ये केरळात ही गणपती शास्त्री यांना त्या भासाची ताडपत्रावर लिहिलेल्या 12-13 नाट्यकृती आढळल्या. या भासाच्या आहेत असं उल्लेखांवरून स्वप्न असं हे होतं. त्याच्यामुळे ही स्वप्न नाटक असं लिहिलेलं असल्यामुळे या भासाच्या कलाकृती आहेत असं लक्षात घेऊन तिथे आपल्याला आलं. मग या भासाने वेगवेगळ्या प्रकारे 13 नाटकं लिहिली. काही मोठी नाटकं आहेत, काही छोटी आहेत. त्यातले फक्त रामावरचं आपण बघायचंय तर रामकथेवर 2 नाटकं त्यांनी लिहिली रामायणावरची. ती भासाची जी नाटकं रामायण बाकीच्या 13 नाटकांवर कधी जात नाही, पण ही जी त्याची 2 नाटकं रामायणावर आधारित ती म्हणजे पहिलं नाटक अभिषेक आणि नंतरचं नाटक प्रतिमा. या 2 नाटकांबद्दल आपण बघूया. ही दोन्ही त्यापैकी सुद्धा अभिषेक हे जे भासाचं नाटक आहे त्याला नाव अभिषेक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 3 अभिषेक आपल्याला दिसतात. 3 अभिषेकांच्या कथा त्याच्यात ठेवल्या. 3 अभिषेक म्हणजे रामायणाच्याच कथेवर आधारित आहे. पहिलं म्हणजे वाली सुग्रीव युद्ध झाल्यानंतर सुग्रीवाचा केलेला अभिषेक, दुसरा विभीषणाचा केलेल्या गर्दीसाठीचा अभिषेक आणि तिसरा राम रावण युद्ध झाल्यानंतर रामाचा विजय झाल्यावर लंकेमध्ये रामावर केलेला अयोध्येचा अभिषेक. असे हे 3 अभिषेक त्याचा विषय असलेलं हे 6 अंकी नाटक. अभिषेक हा मुख्य विषय तुमच्या लक्षात आला असेल. सुरुवात सुगरी म्हणजे सीताहरण झाल्यानंतरचा पुढचा कथानक या अभिषेक नाटकामध्ये येतं. पण त्यामध्ये म्हणजे सुरुवातच मुळी रामाचा सीतेला म्हणजे सीताचा शोध करण्यासाठी राम निघाला. त्यावेळेला मूळ रामायणाचा किष्किंधा भाग हा तिथे आला. मग त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की रामाची एक मित्र मिळवणं, नंतर कारण सैन्य मिळवायचे ना त्याच्यासाठीची जमवाजमव करण्यासाठी मित्र प्राप्ती आणि त्यासाठी असलेले रामाचे गुण हा भाग त्या कथानकामध्ये नक्कीच येतो. म्हणजे वालीचा वध केला, सुग्रीवाचा राज्याभिषेक, नंतर राम रावण युद्ध, त्यावेळेला नंतर अग्निदिव्य सीतेचं आणि रामाचा अभिषेक. विभीषण त्याच्याकडे आल्या, विभीषणाचा अभिषेक. हे सगळे कथा मूळ कथा वेगवेगळ्या नाट्य प्रसंगातून भासानी सादर केली. तरी ही कथा फारशी म्हणजे मूळ सगळी रामायणावर आधारितच होतं. विशेष वेगळा राम असा या दृश्य काव्यातून किंवा नाटकातून फारसा दाखवला नाही. किंवा भवभूतीचं भासाचं हे पहिलंच नाटक होतं असं असल्यामुळे हे जे नाट्यतंत्र आहे म्हणजे एखादी व्यक्तिरेखा अंकातून वेगवेगळ्या दृश्यातून फुलवत न्यायची यासाठी जे तंत्र लागतं ते तंत्र भासाचं विकसित झालेलं नव्हतं. ते ह्या अभिषेक नाटकावरून दिसतं. त्यामुळे रामकथा यासारखाच हे अभिषेक नाटक वेगळं काही नाही म्हणून त्याविषयी फारसं मी बोलत नाही. एक तोच म्हणजे रामाचं मित्र मिळवणं, रामाचे सर्व सद्गुण हेच इथे दाखवले गेलेले आहे आणि रामाचा कलाकार.
त्यावरील प्रेम, मग थोडासा कुठेतरी संवाद आला तर सीता भेटली, त्याच्यानंतर सीतेला करावं लागलेलं अग्निदिव्य, हे सुद्धा रामायणाच्या कथेप्रमाणेच ह्याही नाटकात दृश्य दाखवलं गेलं आणि ते प्रसंग चित्रित होऊन अभिषेक हे 6 अंकी नाटक रचलं. त्यानंतर मध्ये नाटक केल्यानंतर आपण आता रामकथेचीच नाटकं बघतो, म्हणून रामावर म्हणजे रामकथेवर आधारित आणखी एक नाटक ते जे प्रतिमा नावाचं नाटक आहे भासाचं. 7 अंकी हे नाटक आहे आणि हे नाटक मात्र भासानी आपली सगळी प्रतिभा ओतून तयार केलेलं नाटक आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो, कालिदासाचं कसं ना, कालिदासानंतरच आहे, इसवी सन 3रं शतक आहे आणि भासाचा काळ इसवी सन पूर्व 1लं शतक आहे, पहिलं किंवा त्याही आधी असू शकतं. तर या कालिदासाचं जे क्रमोर्वशीय किंवा अभिज्ञान शाकुंतल, तसंच भासाचं प्रतिमा हे नाटक आहे. अतिशय सुंदर नाटक आहे आणि रामकथेला एक वेगळी कलाटणी, वेगळा विचार त्यांनी दृश्य दाखवून एक वेगळी कलाटणी रामकथेला दिली असं आपल्याला इथे म्हणता येईल. रामकथेच्या बाबतीत म्हणजे चला, राम हा काय मर्यादा पुरुषोत्तम आहे, आदर्श पुत्र आहे, आदर्श पती आहे, आदर्श बंधू आहे, आदर्श राजा आहे, हे सगळं रामायणातनं आपल्याला दिसतं. पण राम हा मानव आहे हेही या नाटकांमधून दाखवलंय. राम ही कोणी दैवी व्यक्ती नाही, त्याला दैवी गुण होते, पण म्हणून तो माणूस आहे. माणूस म्हटल्यानंतर माणसाच्या ज्या भावभावना आहेत त्या रामामध्ये आहे हे दाखवण्याचा या नाटककारांचा प्रयत्न आहे आणि आजच्या व्याख्यानामध्ये हेच मला दाखवायचंय आणि त्याच दृष्टीने ती सगळी कथानक आपण जे बघणार आहोत ती बघूया. बाकीचं रामायणावर आधारित आणि रामायणाप्रमाणेच असलेले फक्त कथानक, फक्त दृश्य स्वरूपात मांडलेले असे अनेक नाटक आहेत, ती सगळी काही घेणार नाही. पण जिथे थोडा वेगळा प्रयत्न केला, बघा तुम्ही इसवी सन 1ल्या शतकामध्ये रामायणामध्ये कोण कैकेयी ही एक दृश्य व्यक्ती, माता ऋतू वैदिनी अशी जी रामायणापासून रंगवली गेली होती, तिला एक न्याय देण्याचा प्रयत्न या नाटकामधून, प्रतिमा नाटकातून भासानी केलेला आहे. तिथपासून ती सुरुवात आहे. प्रत्येक भासानी जी 13 नाटक केली, दुर्योधनाची सुद्धा चांगली बाजू त्यांनी दाखवली, कर्णाची चांगली बाजू दाखवणारं कर्णभाग हे एकांकी नाटक आहे. दुर्योधनाचा गुरुभंग हे नाटक आहे, तो आहे म्हणजे आपले राजाचे गुण चांगले असलेले किंवा असे वेगवेगळे प्रयोग भासानी या नाट्य किंवा हे जे दृश्याचं माध्यम आहे त्याच्यातून त्यांनी केले आणि समाजमनावर वेगळी रामकथा ही प्रचलित करून बघला आणि ती रूढ झाली. इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये मूळ रामायण एवढं वाल्मिकींनी लिहिलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा बदल केले. याच्याहून वेगळं स्वातंत्र्य काय असतं? अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जे आपण बोलतो ते आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. याचं ठळक उदाहरण म्हणजे ही नाटके. कैकेयी म्हणजे रामचरित्रावर 2 आपल्याला दोष दिसतात. एक म्हणजे सीता त्याग आणि पहिला वाणीवध आणि सीतेचा त्याग. अग्निदिव्य झाल्यानंतर सुद्धा सीतेचा त्याग त्यांनी केला राजा झाल्यानंतर. याच्यामध्ये तिचा काय दोष होता हा अनेक चर्चित म्हणजे बऱ्याच लोकांनी याची चर्चा केलेली आहे आणि उत्तर प्रत्युत्तर होऊन सुद्धा कुठे ना कुठेतरी या रामचरित्रावर ते दोष ठेवले गेले. आपल्या या नाटककारांनी रामायणातल्या रामाचे हे दोष काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि राम हा खरोखर आदर्श आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. अशी म्हणजे तो त्यासाठी जी जी प्रसंगांची गुंफण केली आणि ते करत असताना राम हा राजा आहे, अमुक आहे, आदर्श आहे वगैरे असला तरी तो एक माणूस आहे, मानवी भावभावनांमध्ये गुरफटलेला आहे आणि त्याचबरोबर तो कर्तव्य दक्ष सुद्धा आहे हे या नाटककारांनी कुशलतेने दाखवले. प्रतिमा नाटकामध्ये विशेष करून म्हणजे एका अर्थाने राम हा नायक आहे, पण तरी भर मात्र भरतावर आहे. तरीही राम आणि भरत पहिलाच त्याची अगदी कौशल्य नाटककाराचं पहिल्या अंकापासून दिसतं. पहिल्या अंकाची म्हणजे कथानकाची सुरुवात
सुरुवातच कुठून होतीये? दशरथाने अचानक रामाला राज्याभिषेक करायचं जाहीर केलंय आणि सगळ्या गावातच एक प्रकारचं उत्साही वातावरण तयार झालेलं आहे आणि नाट्याची सुरुवातच मुळी तशी होती. आणि या राजवाड्यामध्ये माहिती सुद्धा नाहीये, रामाला पण नाही, लक्ष्मणाला नाही आणि सीतेलाही नाही. एकदम काय एवढे आवाज येत आहे, काय झालं बघूया म्हणून ते दासीला पाठवते आणि त्याचबरोबर म्हणजे नाट्यपूर्ण कथानक आहे. पण त्याच्यामध्ये रामाला जेव्हा कळतं की दशरथाने म्हणजे हा आपल्याला अभिषेक करण्याचं काळ घातलेला गेलेला आहे आणि सगळी तयारी होती, त्याच्यामुळे पहिला प्रश्न काय येतो राम आणि सीता यांच्या मनामध्ये, अति कुशलीच राजा असा, म्हणजे राजा राज्य करत असताना अचानक ही गेलेली राजा कथा आहे ना, दशरथ राजांना काही नाही बरे आहे आणि त्यांनी आता रामाला राज्याभिषेक करायचा असं ठरवले आणि मग एकच धावपळ सुरू होती. आणि त्याच्यातच सीतेला पण कळत नाहीये की तिच्या कालनात असेल आणि एकदम बडबड ऐकू येते, तर सीते काय करणे बघा, नाहीतरी राजवाड्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात, त्यांच्याकडे येईपर्यंत बराच काळ जात असेल कदाचित, बाहेर बऱ्याच गोष्टी होत असतात, हे सुद्धा आपल्याला अंतःपुरापर्यंत बातमी येईपर्यंत कितीतरी वेळ जातो हेही आपल्याला याच्यातून दिसतं. अतिशय सुंदर कथानक संवाद असा पहिला अंक नाट्यपूर्ण रचलाय. आणि त्याच वेळेला एक नाटक करायचं असतं तर ती एक दासी, ती एका दासीने पाठवलंय काय चाललंय ते बघायला, सीतेने पाठवलं दासीला, आणि दुसरी दासी नाट्याभिभातून वल्गना सोडून घेऊन येते उत्सुकता म्हणून. मग ती गडबडीने कोणीतरी तिच्या मागे लागल्या, आदल्या दिवशी एक प्रयोग झालेला असतो त्याच्यासाठी असतं ते परत यायला गेली ती घेऊन येते करताना. म्हणजे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या दासींचं जे काय परस्परांमध्ये छोट्या मोठ्या कलह चालले सर्व विनोदासाठी म्हणून तो प्रसंग रचलाय. पण त्यांनी एक वेगळंच नाट्य घडतं आणि सीता ते बघते काय आणलं तू अशी का घालून झाली तर म्हणजे वल्गल आहे, साहजिक तिला उत्सुकता आहे कसं आहे बघूया म्हणून ती वल्गल घालते. वल्गल अंगावर धारण करते, अक्षात बघते असते, दासी तिला करत असते, तेवढ्यात राम तिच्या दालनात येतो आणि तो ती बातमी सांगायला येतो की राज्याभिषेक आहे. तो बघतोय तरी काय वल्गल घातलेली, हे काय चाललंय, काय नाही वाटत तुला सहजच असं म्हणून ती सांगत असताना दुसरं कथा भेटतं, एकदम आवाज थांबतो आणि अभिषेक थांबलेला आहे ते मागे झाले आणि मग लक्ष्मण एकदम धावत येतो, काय चाललंय तर असा कसा बंद केला अभिषेक त्याचं ठरवलं आणि तो बंद झालाय. त्याच्यावर रामाची धीर गंभीर प्रवृत्ती आणि ह्या प्रसंगातून त्यांनी सांगितले. म्हणजे अचानक सकाळी उठल्या त्याला आपल्यावर राज्याभिषेक होतो हे कळतंय, तो ती बातमी आपल्या राणीला सांगायला जात असताना तिथे गेला आणि ताबडतोब आवाज थांबतो आणि दुसरं राज्याभिषेक थांबलाय. काय झालं तर कैकेयीने असं असं सांगितलेलं आहे आणि भरताला राज्याभिषेक करा, त्यामुळे लक्ष्मणाचा संताप होतो आणि तो खडग घेऊन जातोय. राम त्याला थांबवतो, बाबा तुला काय फरक पडणार, मी राजा झालो काय किंवा भरत राजा झाला काय, तू राजाचा बंधू झालेस ना. तिथे त्या म्हणजे जो काय प्रसंग अचानक आला, सुखेश्वर वृंदावनास दुःखेषु विगतस्तु असं आहे ना, हे जे काय म्हणजे अगदी आपण राजा होणारे म्हणून आनंदी झाला नाही किंवा राज्याभिषेक थांबला म्हणून दुःखी झाला नाही. काय प्रसंग आलाय ते बघूया. आणि नुसतं नाही राज्याभिषेक थांबलाय असं नाही, लक्ष्मण म्हणतो तुम्हाला वनवासात पाठवलंय, वनवासाचा असा दुसरा आज्ञा आहे. ही काय आज्ञा आहे तर त्यावेळेला अचानकच म्हणजे वल्गल त्यांनी घातलेलीच आहे, सहज म्हणून भगवत म्हणून घातलेली वल्गल शेवटी त्याच त्या किती नाट्यपूर्ण प्रसंग आहे. हा सगळा पहिल्या अंकात झाल्यानंतर दुसऱ्या मग भरत माहिती आहे, भरत तिकडे भरताला ही बातमी दुसऱ्या अंकामध्ये दशरथाने त्याचा माहिती कथानक घेतले, त्याचा मृत्यू दाखवला. वास्तविक स्टेजवर मृत्यू दाखवायचा नाही हा नियम भरताने सांगितला असताना सुद्धा त्याचा परिणाम साधावा म्हणून तो दशरथ अगदी शोकविह्वल अवस्थेत त्या छोटंसं तयार करतो, तिथे येऊन त्याचा मृत्यू दाखवलाय. राम तर वनवासाला निघून गेलेला आहे. हा दुसरा अंक झाला. तिसऱ्या अंकामध्ये भरताला आणण्यात आलं. अयोध्या नगरीच्या सुरुवातीला त्याला थांबवले कारण मुहूर्त नाहीये आता प्रवेश करायला नगरात म्हणून बाहेर थांबवलंय आणि मग तिथे एक प्रतिमा गृह आहे.
अर्थात आपण असं बघा काळ जातो, लगेच काही तो मातुला मुली होता तिथून इथे यायला लगेच नाही वेळ ना, बरेच दिवस गेले मध्ये काळामध्ये. तर या दशरथाच्या मृत्यूची बातमी भरताला माहिती नाही. ती त्याला कशी कळवली तर ती प्रतिमाद्वारे त्या नगराच्या बाहेर असं एक प्रतिमागृह तयार केलेलं आहे आणि आतापर्यंत झालेले जे राजे आहेत त्यांच्या प्रतिकृती, त्यांच्या मूर्ती तिथे आहेत. आणि परत मग वेळ लागले तर कुठे जायचं म्हणून त्या प्रतिमागृहामध्ये आत शिरतो भरताबरोबर. त्याचा इतिहास एक तो तिथे आहे आणि कोणाच्या प्रतिमा आहेत असं एक एक बघतो आणि शेवटच्या प्रतिमेपाशी अगदी ताजी प्रतिमा तयार करून ठेवली आहे तिथे तो येऊन म्हणतो आणि दचकतो, हे काय आहे? अरे गेलेल्यांच्या प्रतिमा आहेत ना, असं तो विचारतो त्याच्याबरोबर. हो गेलेल्यांच्याच आहेत मग. तर अशा प्रकारे त्या प्रतिमेद्वारा भरताला दशरथाच्या मृत्यूची बातमी हेही भासाच्या अतिशय कल्पकतेतून सादर झालं. म्हणून त्या संपूर्ण नाटकाला प्रतिमा हे नाव मिळालं की त्या प्रतिमेच्या साह्याने त्याला मृत्यूची बातमी कळते. आणि मग भरत आता तो रामायणामध्ये जो प्रसंग आहे तसाच तो कैकेयीवर येतो, अयोध्या येऊन अतिशय कठोर वाक्यात बोलतो आणि नाही तुझं बरोबर नाही आता आणि तडपतो रामाच्याकडे. जिथे गेलेला वनवासात तिथे तो जातो, तिथे त्याची भेट होते. राम भरत भेट हा सुद्धा पुढचा कथा भाग आहे. त्याच्यानंतर आता परत पुढे जाऊन 5व्या 6व्या अंकामध्ये सीतेला पळवून नेण्याची पण तुम्ही राज्य करेल वगैरे तिथे राम भरत ही जी भेट आहे तिथला प्रसंग रामायणाप्रमाणेच त्यांनी घेतलेला आहे. अत्यंत विद्य असे वर्णन थोडक्यात सीमित आहे. पण दशरथाच्या मृत्यूची बातमी रामाला कळते, रामाने भरताचं सादर केलं आणि मी परत गेला नाही हा प्रसंग तुम्हाला सगळं माहितीये. त्यामुळे तिथे नाविन्य नाहीये, तिथे तेच घेतलं. पण तरी सुद्धा रामाची कर्तव्यदक्षता, त्याची वचननिष्ठता ही आपल्याला दिसते. राम, सीता आणि लक्ष्मण, भरत हे सगळे भरताला परत पाठवतात. संपूर्ण आले गेला अयोध्या नगरीतले सगळेच लोक तिथे आले होते. त्यामुळे लक्ष्मणाला वाटते आता ही वेगळी चाल आहे, कोणीतरी पुन्हा आम्ही वनवासात आलो तरी सुद्धा आपण म्हणतो धनुष्य घेऊन पुढे जातोय. त्यावेळेला प्रत्यक्ष प्रसंग करतो तेव्हा रामाने लक्ष्मणाला कसं आवडलंय. लक्ष्मण हा खरा रामाच्या प्रेमापोटी उतारला झालेला आहे. आधी पहिल्या अंगातही त्यांनी दाखवलं, नंतर तिसऱ्या अंगात सुद्धा भरत जेव्हा त्याला भेटायला येतोय त्यावेळेलाही हा असाच त्याच्यावर चढून जातोय. म्हणजे हा मुद्दा म्हणजे एखाद्याचं सौम्य व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी त्याला बॅकग्राऊंडला तसं लक्ष्मणाचं व्यक्तिरेखा या प्रतिमा नाटकात दिसते. भरत हा सुद्धा नंतर कसा होऊन पादुका घेऊन तो परत गेला आणि राज्यकारभारातून त्याचं लक्ष सगळे इकडे राहील, वारंवार वेळोवेळी मदत करेल. असं नंतर मग त्याला जेव्हा पण मातेचं दर्शन तो घेत नाही, मातेला कैकेयीला वेगळीकडे ठेवलेलं आहे, कौशल्या हीच माझी माता आहे असंच तो मानतो. तिथपर्यंत तो काय 12 वर्षाचा काळ आहे, त्या वनवासाच्या काळामध्ये त्यांनी ते पाळलेलं आहे. सीतेला रागाने बोलवलं ही वार्ता सुद्धा याला कळली. हे चित्रकलाचा बदल त्यांनी केला कथानकात. आणि तो मग आईकडे जातो, झालं का आता तरी तुझं समर्थन, भावाला वनवासात पाठवलंस तेवढ्याने भागलं नाही, आता हे सुद्धा झालं. सीतेला सुद्धा रावणाने राक्षसाने पळवले तुमच्या पूजेला. तेव्हा फक्त एकेही त्याला सांगितलं, बाबा रे एका अर्थाने दशरथाला ही मागणी करून मी काय केलंय ते माझं ऐकूनच घेतलेलं नाही त्याने, मग मी तिची भूमिका मांडते आणि त्याने ती कारण दशरथाच्या शापाची तुला माहितीच नाही. दशरथाला असा शाप आहे की पुत्रवर निधनाच्या बातमीने तुझा तू मृत्यू पावशील असा त्याला शाप मिळालेला होता. श्रावणबाळाची कथा तिथे येते आणि त्यामुळे पुत्र निधन हे दशरथाच्या कुंडलीत आहे, त्याच्या नशिबाचा भाग होता. तुम्ही जर लहानपणापासून तुम्हाला ते पुत्रविरह दशरथाला तुमच्यामुळे होईल असा भागच नव्हता. पुत्रविरह होईल हे कोण होतं, एकटा राम होता. आणि राम तर माझा पूर्वीपासूनच म्हणजे ज्येष्ठ पुत्र असा होता, पण म्हणजे रामाचा मृत्यू अटळ होता आणि तो टाळण्यासाठी म्हणून मी रामाला राम केला.
दशरथ तर जाणारच होता. म्हणजे हे कारण त्यांनी सावल्या अंगात सांगितलं आणि कैकेयीची बाजू थोडीशी मांडली. मग 14 वर्ष कशाला मनात पाठवलं झालेल्या प्रकाराची मीच स्वतः इथे गोंधळून गेले होते, तर माझ्याकडून चुकून चतुर्दश वर्ष यावं असा शब्द केला. असं झालं 4 दिवस पाठवा असं सांगायच्या ऐवजी म्हणजे दशरथ रामाचा विरह होऊन दशरथाचा मृत्यू होईल ही ब्राह्मणवाणी आहे, शापवाणी आहे आणि त्यातनं तो राम जिवंत राहावा असं मला करायचं होतं, म्हणून मी माझ्यावर दोष पत्करून हे केलेलं आहे. म्हणजे एका अर्थाने कैकेयीची व्यक्तिरेखा उजळवली, पण त्याचबरोबर हे माझं जे काय करणं आहे हे रामाला पटेल आणि ते रामाला निश्चितपणे समजलं असेल असं कैकेयी सांगते. त्याचं प्रत्यंतर पहिल्या अंकातच येतं. पहिल्या आहे त्याच्यामध्ये कुणीही कैकेयीला बोलू नका, ती माता आहे आणि असंच रामाने सांगितलंय आणि जाताना त्यांनी वंदन करूनच तिन्ही माताला तो दिला. त्याच्यानंतर मग आता तू मदतीला जा असं भरताला सांगितलंय कैकेयीने रामाच्या मदतीला आणि अयोध्येतून सैन्य घेऊन लंकेला जायला लागला. ही थोडीशी कथानकात बदल प्रतिमा नाटकात केल्यानंतर मग अयोध्येला घेतला. बरं 7व्या अंकामध्ये सुखांत नाटक आहे, जे रामाला अभिषेक होतो तिथपर्यंत. म्हणजे काय दाखवलं या प्रतिमा नाटकातून, तर रामकथेमध्ये थोडासा बदल केला आणि तो लोकांनी मान्य केला. हा राम आदर्श असला तरी सुद्धा त्याचं पत्नी प्रेम, त्याचा सहजता जर बघूया, उत्सुकता जशी सीतेला होती तशी ती बलकला मी पण बघतो तू बघतोस तर असं म्हणून त्यांनीही ती अंगावर घेतली होती की मानव सुलभ. आपण आता म्हणू त्याची पुस्तकं बघूया तशी ती दोघंही आता एकीकडे बाहेर राज्याभिषेक होणाऱ्याचं आहे आणि अशा वेळेला त्यांनी वैद्यला घातली आहे खोलीमध्ये. हा नाट्य प्रसंग छानपणे रेखाटलेला आहे. भासाची प्रतिमा आहे आणि म्हणून प्रतिमा हे नाटक सर्वांगाने परिपूर्ण असं आणि रामाचा एक वेगळाच पैलू पुढे मांडला. मोठ्या राम असला तरी तो आपल्या मातेलाही कैकेयीला सुद्धा कौशल्यप्रमाणेच मानणारा असा आहे. तिचे म्हणजे तिचा तो दोष मानतच नाहीये. म्हणजे सुपुत्र जाये तर क्वचिदपि कुमातान भवति असं 8व्या शतकामध्ये ते शंकराचार्य म्हणतात. ती खात्री भाग या नाटकामध्ये प्रतिमा नाटकामध्ये देतो असं आपल्याला दिसतं. आणि आता थोडंसं पुढे जाऊ. भास म्हणजे हा इसवी सन पूर्व हे नाटक आहे. त्यानंतरच आपण जे नाटक बघूया म्हणजे उत्कृष्ट नाटक आहे त्यानंतर तसे वेगवेगळे विषय असले तरी रामकथेचं वेगळेपण सांगणारं असं जे नाटक आहे ते म्हणजे भवभूतीचं, म्हणजे इसवी सन 7वं शतक. भवभूती हा नाटक आहे. कालिदास मध्ये आहे, पण कालिदास नाटककार असला तरी कालिदासाने रघुवंश हे महाकाव्य रचल्यामुळे रामकथा अत्यंत उत्कृष्टपणे वेगळ्या तऱ्हेने त्यांनी महाकाव्याद्वारे सांगितल्यामुळे दृश्य श्राव्य नाटक या माध्यमातून त्यांनी रामकथा सांगितली. त्यांनी वेगळे विषय हाताळले म्हणून कालिदास हा थोडा मागे राहिला. रघुवंश उत्कृष्ट काव्य महाकाव्य, पण आता नाटककार म्हणून 7व्या शतकामध्ये भवभूती आला आणि भवभूतीने पुन्हा 2 नाटक या रामकथेवर दिली. पहिलं म्हणजे महावीर चरित आणि दुसरं जसं भासाने पाहून गेली त्याची याची सुद्धा 2 नाटक आहेत, महावीर चरित आणि उत्तर रामचरित. त्यापैकी महावीर चरित हे 7 अंकी नाटक इथे रामाच्या विवाहापासून म्हणजे सीता आणि राम यांचा प्रणय ते रावणवर आणि मग अयोध्येत राज्याभिषेक येथपर्यंत त्याच्या सर्व घटना यामध्ये येतात. पण त्या रावणाचं वैर हा मध्यवर्ती धाका त्याने ठेवला. रामकथाच्या सगळ्यांना परिचित होती, पण त्यांनी विषय कसा मांडला तर म्हणजे रावण आणि म्हणजे सीता, रावणाला सीतेबद्दल अधिक आकर्षण होतं आणि राम मध्ये आलेला आणि मग याच्यामध्ये म्हणजे नंतर ती प्रतिज्ञा धनुष्य होणं आणि मग सीतेने म्हणजे रावण वेगळा होता सीतेची मागणी करायला, पण राम आल्यामुळे रामाची सुद्धा भेट थोडंसं कथानक त्यांनी बदलून आणि वीर रस वीररस आहे राम महानावे तिथे सुद्धा. पण महावीर हे जे काय नाटक नावानुसारच बघा हा वीर रसाने परिपूर्ण आहे. म्हणजे रामाचं शौर्य
या नाटकामधून दाखवलंय आणि ते शौर्य दाखवण्यासाठी योग्य असे प्रसंग. मग ते प्रसंग कोणते कोणते आहेत? तर सीता आणि रावण म्हणजे अर्थातच सीतेला नाही पण सीतेनी रामाला वरलं, त्यामुळे सांगितलंच काय झालंय रामावर रावणाचा राग. त्याबरोबर त्यांनी धनुष्य भंग केला, शिवधनुष्य होतं म्हणून परशुराम हा चिडलेला आहे आपल्यावरून सगळं धनुष्य होण्यामुळे. त्यामुळे पहिलं युद्ध परशुराम आणि राम यांच्यात झालंय आणि तो तिथे रामाचा पराक्रम हा प्रसंग बहुभूतीने आपल्या नाटकातून दाखवलाय. त्यानंतर राम आणि रावण यांचं युद्ध त्यांनी दाखवलं. अशा दृष्टीने म्हणजे अद्भुत असं हे चित्रण या कथानकातून आपल्याला दिसतं. पण ते फारसं लोकांना भावलं नाही, कारण सतत ते युद्ध आणि रामाचं एकच वीर असं पूर्ण असं आलेलं. शेवटी काय आहे, रसिक ज्याच्यावर प्रेम करतात तेच नाटक चालतं. दुसरं म्हणून त्यांनी पुढचं ते नाटक ते उत्तर रामचरित, इथे मात्र राम ही एक व्यक्ती आहे आणि रामाचं म्हणजे रामाने केलेला सीतात्याग हा रामचरित्रावर आलेला दोष तो टाळण्याचा, तो घालवून टाकण्याचा, तो पुसण्याचा प्रयत्न आपल्या या कथानकाद्वारे भवभूतीने केलेला आहे. आणि म्हणून उत्तरे रामचरिते भवभूती विशिष्यते असं म्हटलं जातं. उत्तर रामचरितामध्ये भवभूतीचा कस लागलेला आहे आणि तो कस त्याच्या जसं प्रतिमा नाट्याचा पहिला अंक अतिशय सुंदर अनेक प्रसंगांनी भरलेला, तसा आज हा चित्रपट दर्शन नावाचा पहिला अंक या उत्तर रामचरितामध्ये दाखवलाय. कथानकाची सुरुवातच मुळी कशी आहे, सीता आणि राम अयोध्येत परत आलेले, म्हणजे रावण युद्ध वगैरे होऊन वनवास पूर्ण झालाय आणि आता यांचं खरं राज्याभिषेक झालेला आहे रामाचा आणि नवीन राज्य सुरू झालेलं आहे. या रामाचं नवीन राज्य, नवीन राजा सगळेजण आनंदी आहेत. त्याच्यातून सीता गर्भवती आहे. हा सगळा चांगला भाग तिथूनच नाट्याची सुरुवात आहे. मग सीतेला आता मागच्या सगळ्या आपल्या आयुष्यामधल्या ज्या घडामोडी आहेत ते एका चित्रकाराने त्यांच्या वनवासातली चित्र काढलेली आहे. तो चित्रपट तो आणलाय आणि त्याचं दर्शन त्याचं ते बघण्यासाठी दिवाणखान्यामध्ये राम लक्ष्मण सीता असे बसलेले आहेत आणि ते चित्र बघतात. तर हे त्याच्या आधी हा नवीनच आहे. कसं तर ते सुरुवातीचा प्रसंग जो आला ते सगळं सांगताय की काय घडलंय, त्याचं कसं आहे, कथानकाद्वारे दोन संभाषणांद्वारे की राम राज्याभिषेक म्हणजे झालेला आहे, राम राज्या झालाय. पण घरात मात्र ऋष्यशृंग नावाचे ते शांता ही रामाची बहीण त्याच्या त्या ऋष्यशृंगी ऋषींची पत्नी त्यांनी सत्र जे मोठा यज्ञ आरंभलेला आहे आणि इथले सगळे ज्येष्ठ तिकडे यज्ञासाठी गेलेले. त्यामुळे अयोध्येमध्ये फक्त राम लक्ष्मण तरुण जे आहेत हेच लोक आहेत आणि वरिष्ठ बाकी सगळे यज्ञासाठी गेलेले आहेत, मोठं कुणी नाही. पण तरी राम हा अत्यंत कुशलतेने राज्य करतोय. पाठवले कसं कसं चाललंय हे सांगतायत. त्याच्या ऋषशृंग आश्रमातून एक ऋषी म्हणा ते राजाकडे आले कुशल विचारायला आणि इकडचं सगळं सुरू केलं. 12 वर्ष चालणारा तो युद्ध होता. मग ते सगळं कुशल विचारायला आणि आशीर्वाद पाठवलेले आहेत. त्यामुळे राम सीता खुश झाले. तर त्यांना ही बातमी पोहोचवलेली होती. कौसल्या माता या सगळ्यांनी आशीर्वाद दिला मातानी आपल्याला. त्यामुळे इथे राम मग आपल्या मागच्या आयुष्यामध्ये आपले नवे नार परिग्रहे मातृवेश चिंत्यमानाना तेही जो दिवसा गता. तो जेव्हा ऋषी सगळं सांगायला येतं त्याचं साहजिकच आधीच्या आठवणी येतात की अयोध्येपूर्वी जेव्हा आपण होतो, आमचं सगळ्यांची नवीन लग्न झाली होती, तरी निरनिराळे वडील होते, आया सगळ्यांची माता होत्या आणि आईकडून आमचं लालन पोषण होत होतं, तेही जो दिवसा गता. ते आमचे दिवस आता गेले. म्हणजे आपले आता जे सौख्याचे दिवस होते एक सूचक वाक्य केलेलं आहे आणि इथून पुढचं आयुष्य मात्र आता खडतर आहे. आणखी कोणालाही पण ऋषींनी आशीर्वाद दिलाय तुझं कल्याण असं. त्याबरोबर मग त्यांनी सांगितलं रामाने की जे काय वचन आहे की प्रजेचं तू रक्षण कर, चांगलं कर. मोठ्या गावात नवीन राजा आहे झालेला.
त्यामुळे त्यांनी सांगितलं की प्रजेचं अनुरंजन करायला मी सदैव तत्पर आहे आणि काय आहे त्यासाठी मला कितीचा त्याग करावा लागला तरी सुद्धा मी तयार आहे. सूचना करून विरोधी करण्याची गरज होती. म्हणजे नास्तिवे मला काहीही त्याच्यात वाईट वाटणार नाही. त्याच्यासाठी प्रजानुरंजन करण्यासाठी प्रजेचं अनुरंजन इथे सामाजिक व्यक्तिरेखा त्यांनी केली आणि दुसरं म्हणजे सगळे आई वडील आता वडीलधारे कुणीही नाहीये आणि हा आदर्श राजा आपण बनायचं या एका म्हणजे झपाटलेला उत्तम राजा बनायचं आणि मग तो प्रजेचं अनुरंजन करण्यासाठी जरी मला काय धन दौलत यदि मला जानकी मपी नाटक करायचे त्याचा सुद्धा त्याग करावा लागला प्रजानुरंजनासाठी तरी मला दुःख वाटणार नाही असं म्हणणारा राम चित्रपट प्रसंग आला त्या वेळेला होतं दर्शन घेतलं आणि तो प्रसंग संपला आणि दुसऱ्यानंतर त्याचा बघताय किती हळूवार होता दोघेही जण राम आणि सीता त्यांना ते वनवासाचे दिवस आठवत आहेत. लक्ष्मण कसं काळजी घेत होता हेही सीतेला आठवतं आणि सगळे निरनिराळे सौंदर्य चित्र आलेली सगळे बघून तिला दोघंच उत्पन्न होतो की मी आता मला पण पुन्हा एकदा त्या वनवासाचे आपल्या रंगकार्याला घेऊन जाल का. तर तो म्हणतो आलं ते काय विचारलं झालं तिथे ते त्याच वेळेला दाखवत आणि ती जमली बघ एक आठवणी ते चित्र बघत तिला झालंय ती झोप काढली आता दमले शिवले म्हणून ती तिथे झोपते. इथे सुद्धा यांनी आता परत भरताचा नियम बोलला आवश्यक आहे तरी त्या प्रत्यक्ष रंगमंचावर सीता झोपली आहे ते दाखवलं आणि त्यावेळेला सीता झोपली साहजिकच पती अत्यंत प्रेमाने आपल्या पत्नीकडे बघतोय आणि हिचं काय काय बरं मला प्रिय आहे सगळं हिचं सीतेचं प्रिय आहे आणि मग ते वाक्य फार सूचक आहे नाट्यछद्म असं त्याला म्हणतात किमस्यान प्रेम्यो यदि परमसंन्यस्तु विरहा जर हिचा विरहच फक्त मला प्रिय नाही बाकी हिच्या जागतिक संबंधीच्या सगळ्या गोष्टी मला प्रिय आहेत म्हणून त्या श्लोकाची रचना सुद्धा परम असंन्यस्तु विरहा विरह म्हटलेचा असंही आहे असं तो विरह शब्द असं म्हणतोय त्याचबरोबर आई उपस्थित हा असा शब्द म्हणजे विरह हा आता उपस्थित झालाय त्यामुळे दचकतो एकदम राम की काय बोलतोय तो प्रतिहारी येतोय आणि तो सांगतो कोण तर एक माणूस तुम्हाला जो राज्यामध्ये शोधलेला होता तो आलेला आहे आणि तो काय तो दारात उपस्थित आहे आणि तो येतोय त्यांनी ती बातमी सांगितली की सीतेबद्दलची किंवदंती इथे सुरू झालेली आहे की रामाने कसा काय सीतेचा स्वीकार केलाय आणि मग तात्काळ कारण त्याच्याच आधी त्यांनी सांगितलंय ना स्नेहदयांच्या सौख्यांच्या यदिवा जानकी मपी काहीही मला टाकावं लागलं तरी चालेल असं म्हणणारा राम आता मात्र पूर्णपणे हल्लाय आणि तो कसा हल्लाय या संभाषणातून मोजक्या प्रसंगातून भोगवतीने अतिशय जरूर त्यांनी सांगितलेलं आहे. महाराज आता एका पण तो राजा आहे आणि कोणाला विचारायचं मोठे तर कोणीच नाहीये मी जर असा प्रजानुरंजन अशा कुणीतरी एकाची किंवदंती आली आणि लोकांच्या मध्ये पसरली तर काय होईल आपल्या राज्याला आणि आपल्या सगळ्या पिता आधीच्या लोकांनी केलेल्या कीर्तीलाच कलंक लागेल ह्या एका भावनेने त्यांनी सीतेचा त्याग करायचं ठरवलंय आणि त्या क्षणाला तिथून सीतेला तशीच सोडून झोपलेली तिला सोडून आणि ती आनंदात आहे चित्रपट दर्शन बघून त्या सुखात 14 वर्ष त्या बाळाला असेल सुरुवातीची काही वर्ष आनंदात घालवलेली दोघांनी त्या पर्णकुटीमध्ये असताना सुद्धा कारण लक्ष्मण हा त्यांचं रक्षण करत होता अत्यंत दक्ष देवी आणि हे ते सहजीवन तिथे दोघांचं म्हणजे दाम्पत्य जीवन आणि त्यातनं भावपूजीने केलेलं त्याचं वर्णन हे अत्यंत सुरस आहे किंबहुना काही वेळेला तो कालिदासाच्या सुद्धा पुढे गेलेला आहे. हे किती आनंद ग्रंथी असं म्हटले याला हे प्रेम परस्परांवरचं हे कसं असेल पण हाच राग कठोरतेने सीतेचा जो त्याग करतोय तो फक्त कर्तव्य पालन यासाठी प्रजानुरंजन हे एक ध्येय डोक्यात ठेवलंय
आणि तिकडनं आलेला वसिष्ठादी ऋषींचा त्याला आशीर्वाद आहे, त्याला एका उपदेश आहे, अरे बाबा आम्ही कुठे नाही आहोत, काळजीपूर्वक तुम्ही प्रजेचं रक्षण कर असा सांगणारा त्यामुळे जिंकच येते. इथे लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं आणि सीतेचा त्यागाचा निर्णय झाला. तो पहिला अंक संपून दिला. दुसरा अंक आणि पहिला अंक यामध्ये 12 वर्षाचा फरक. हा 12 वर्षाचा काळ म्हणजे तिथे आता रामानं एक कसा बदलून गेलेला आहे, केवळ राजा रामायण असं तो वाक्य म्हणतो. त्या एका वाक्याने प्रेक्षक घेऊन जातो. आता जो म्हणजे पहिल्यांदाचा राम जो होता हा पत्नीवर प्रेम करणारा, माता पिता यांचा आदर राखणारा, त्याचबरोबर प्रजेवरही पुत्र प्रेम करणारा राम आता फक्त राजा राहिला आहे. छोटा संकेत होतो, पण त्या छोट्या अंकामध्ये कारुण्य करुण रसाचा अतिशय सुंदर आविष्कार भगवतीने केलाय. आणि तिसरा हा अंक म्हणजे कारुण्याचा परिपोष आहे. रामजीवनामध्ये आता फक्त आणि फक्त एक कर्तव्य उरलेलं आहे. आणि कर्तव्य कठोर राम कसा असतो, शंभूचा वध करायचा. कारण तो त्याला जे यज्ञाचा अधिकार नाहीये तपासला तरी तो करतोय. आणि त्यामुळे एका प्रजेमध्ये ब्राह्मण पुत्राचा त्याचा मृत्यू झाला, अपमृत्यू झाला. तो दूर करण्यासाठी म्हणून त्याला उपाय सांगितला की तो शंभूचा जो आहे तो अधिकार नसताना ते कृत्य करतो, त्यामुळे ते भोगावं लागतंय. मग असं असल्यामुळे ते शंभूकाला मारणं हे राजा म्हणून त्याचं कर्तव्य असतं. पण तो बाण मारायला लागल्याबरोबर त्याचा हात खंडत होतो दुसऱ्या अंकामधल्या कथामध्ये. आणि मग तेव्हा तो राम आपल्याला म्हणतोय का रे आता हात करतोय तुझा, सीतेचा त्याग करताना नाही हात करतो. म्हणजे ते शल्य अजूनही त्याच्या मनात आहे. हे अतिशय प्रभावी. त्याच्यासाठी तो शंभूकाचा प्रसंग त्या दुसऱ्या अंकामध्ये तिसऱ्या अंकामध्ये मग आता त्या शंभूकाच्या वधाच्या निमित्ताने तो स्वतः ज्या वनामध्ये जे दोघंही पूर्वी आणि असताना जात होती तिथे तो जातोय, तिथे तो फिरतोय. त्याच वेळेला वनदेवता वासंती आणि त्यांची मैत्रीण त्या दोघांची नाव आणि सीता ही त्याला भेटते. पहिल्यांदा ती कठोर बोलते, पण नंतर तिला रामाचं हे हळूवार मन लक्षात येतं. आणि जे एका बाजूने ती बाजू आता हळूहळू म्हणजे भगवतीला काय हे झालेलं आहे की एवढा कर्तव्य पालन करणारा राम सीता म्हणजे त्याच्या आयुष्यात सुख नाहीच. असं जर असेल तर कशाला वैयक्तिक सुख जर मिळत नसेल तर कशाला सगळे नीती नियम पाळायचे असं कदाचित समाजाच्या मनात तर ते कसं असता कामा नये. यासाठी म्हणून आता तो जो काय कथानक थोडस बदलायचंय म्हणून त्यांनी हे नाटक सुखांत. तो सुखांत नाटक म्हणजे काय आहे तर राम आणि सीता यांचा वियोग न होता राम आणि सीता यांचं निधन झालं पाहिजे ह्या एका म्हणजे ते नाट्य कला आहे. आणि त्यासाठी त्यांनी सगळं कथानक म्हटलंय. मग नाट्य म्हणजे जर राम सीता यांचं प्रत्यक्ष मिलन हवं असेल तर त्याआधी मनोमिलन होणं हे आवश्यक आहे. म्हणजे पहिल्या अंकामध्ये जे राम सीता अद्वैतम सुख दुःख यो असं वर्णन करणारं ते दाम्पत्य जीवन होतं ते सीता त्यामुळे कुठेतरी सीतेच्या मनात दुःख झालंच ना. शंका निर्माण झाली की मला काहीही न कळवता यांनी माझे दोघं तर पूर्ती करायची म्हणून पाठवलं आणि त्याग केला, एका वनात मला सोडून दिलं असं जे काय तिच्या मनामध्ये होतं. त्यामुळे ती रामापासून दुरावली होती. मग असं असताना तो कालिदासांनी चांगल्या प्रकारे बघितलेल्या म्हणजे रामायणामध्ये वाल्मिकींनी आहे पण तरी भगवतीने मात्र वेगळ्या अंगाने याच्याकडे बघितलंय. आणि जरी सुद्धा रामाने सीतेला आपल्यापासून दूर केलं असलं तरी त्याच्या मनात सीतेबद्दल काहीही शंका नाही आणि त्यांचं प्रेमही तितकंच त्याचं आहे. आणि तो मात्र आतून संपूर्णपणे नष्ट झालाय असं हे दाखवलं. म्हणजे राम हा खरोखर आदर्श पती आहे हे दाखवायचं काम भगवतीने या नाटकामधून केलेलं आहे. म्हणून उत्तर रामचरित्र
सीता त्याच्यानंतरचं रामाचं जे चरित्र आहे ते कसं आहे, केवळ आणि केवळ कर्तव्य पालन करणं, प्रजेचं अनुरंजन करणं आणि वैयक्तिक सर्व सुखांपासून दूर राहणं, विरक्त राहणं, पण त्याचबरोबर तो संन्यासी नाही, त्याला दुःख होतंय पण ते दाखवायचं पण नाही. अशा प्रकारे त्याचा जो कोणवाल आहे हा तिसऱ्या अंकात दाखवलाय आणि तो त्याची जी मैत्री होती त्या वनवासाच्या काळामध्ये झालेली त्या दोघांची वासंतीची वनदेवता तिच्याकडे तो आपलं दुःख बोलून दाखवतोय. पहिल्यांदा ती सत्व शब्द बोलते पण नंतर आणि त्याच वेळेला अरुंधतीने एक आणखीन एक प्रयोग भगवंतीने केला तो म्हणजे छाया सीता निर्माण केली. जी अध्यात्म रामायणामध्ये रामायणाच्या दृष्टीने येते कारण सीता वनवासात जाते तेव्हा खरी सीता लपवली आणि छाया मायारूपी सीता तिथे आलेली आहे. तर ते तो आधार त्यांनी इथे घेतला आणि नाटकामध्ये ते नदी 12 वर्षाचे आपली मुलं झालेली आहेत म्हणून या ज्या नदी किनाऱ्यावर हे सगळे वाढले त्यांचं पूजन करावं असं सीतेच्या मनात येतं म्हणून ती सुद्धा त्या वनात येते. आणि मग ही छाया सीता राम आणि वासंती यांचं बोलणं माहितीये रामाला ती प्रत्यक्ष नाही भेटत. तिला म्हणजे राम तिला दिसतोय पण रामाला ते दिसत नाहीये. अशा तऱ्हेने तो संवाद पण तिचं मन मात्र पूर्णपणे शांत झालंय की राम हा खरंच अजूनही आपला आहे असं तिला वाटतंय. या ही पार्श्वभूमी तिसऱ्या अंगाने केली. मग नंतर रामाचं बाकी कथानकासारखंच आहे तो यज्ञ करायला तो ठरवतोय. मग कोण काय देते तर स्वर्णमयी सीतेची मूर्ती त्यांनी यज्ञासाठी पत्नी पाहिजे ना. मग राजाने दुसरं लग्न घेतलं तर काय असं वाटलंय तर त्याच्यावर नाही सोन्याची सीतेची मूर्ती त्यांनी केली आहे आणि तो याग करतोय. त्याच वेळेला एक कथानक असं चाललंय की वाल्मिकी एक रामकथा लिहित आहेत आणि त्याचं कार्य त्या आपल्या आश्रमातल्या मुलांकडून करून घेत आहेत. मग त्या यज्ञासाठी ते कार्य न करण्यासाठी तो घेतो पण त्याचबरोबर ते रामायणाची कथा आहे. पण तिथे त्यांनी केले की गर्भांक आणखीन एक भगवतीचं नवीन कल्पक विश्वरूप एक त्यांनी ते गर्भ नाटकात नाटक त्यांनी केलं की याच्यासाठी नाट्य प्रयोग वाल्मिकी ऋषी करतात. मूळ रामायणात काय आहे कुशल हे रामायण गाण्यासाठी येत आहे कार्यक्रमात तसं नाही. म्हणजे ते मध्ये प्रसंग मी काय तो घोडा आहे तो रामाचे पुत्रच तो घोडा आश्रमात आढळतात त्यामुळे लक्ष्मणाचा पुत्र आणि हा कुशल त्यांचं युद्ध होतं. राम प्रत्यक्ष ते युद्ध सोडवायला जातात पण दोघेही शूर आहेत. थांबवायचं कसं अश्वमेधाचा घोडा आढळला म्हणजे त्यांच्यावरती युद्ध केलं पाहिजे हे तर ऋषिकुमार आहे. पण रामाला हे माहिती नसतं ऋषिकुमार आहे. त्याचबरोबर त्यांनी ते अस्त्र सोडले अस्त्र सगळे जण सैन्याचे झोपाळे तर हे अस्त्र दुसऱ्या कोणालाच येणार नाहीये. रामाच्या पुत्रांनाच त्याची प्राप्ती असेल असं म्हणून कुठेतरी मनामध्ये अयोध्येच्या अमात्यांच्या शंका येते की हा जो आहे हा पुत्र हे रामपुत्र असावे असं वाटतं. ते कथाला पुढे जाऊन म्हणजे तिथे आता जनक पण आलेला आहे त्यांची म्हणजे जनक जानकीचे वडील आणि अरुंधती म्हणजे वसिष्ठांची पत्नी. वसिष्ठाश्रमातली आहे ना त्या आश्रमामध्ये ते सगळे जमतायत त्यांचेही मनोमिलन झाले की रामावरचा जो जावयाने असा त्याग केला हे बरोबर केलं नाही वगैरे झालं होतं. ते सगळं म्हणजे एका अर्थाने हा जो रामचरित्रावतार आहे तो थोडा पुसण्याचा या सगळ्या प्रसंगातून अतिशय उत्तम प्रकारे प्रयत्न केला आणि त्याच्या सगळ्या कळस म्हणजे 7व्या अंगातलं गर्भनाटक. त्या गर्भनाटकामध्ये भरतमुनींनीच परत तो नाट्यप्रयोग केला. वसिष्ठांनी ते नाटक लिहिताय नवीन असं सगळं सगळीकडे त्यांनी पसरवलेलं होतं म्हणजे ती जाहिरात केली आहे. आणि मग ते नाटक बघण्यासाठी सर्व नागरिक देव सगळे आलेले आणि त्याच्यातून रामकथा सांगितली. आणि त्या गर्भनाटकातून रामकथा आल्यानंतर पुन्हा ते रामाचं तिथे आता काय झालं लंकेमध्ये सीतेची शुद्धी झाली होती. इथे कुठे झाली असा तो अयोध्येचा प्रश्न होता. आता त्या अयोध्येच्या सर्व नागरिकांसमोर हे नाटक केलं गेलं आणि सीता शुद्ध आहे हे सांगितलं. आणि त्या सीतेची शुद्धी मग वसिष्ठ ऋषीच प्रत्यक्ष आले आणि ती छाया सीता बाजूला झाली तरी सीता आली आणि मग नंतर खऱ्या रामाचं आणि सीतेचं मिलन होऊन 7वा अंक करणार. म्हणजे गर्भ नाटकाच्या शेवटी असं एक सुखांत नाटक भगवतीने केलं. पण
म्हणजे मूळ रामायणाची कथा बदलणं असं सोपं नाहीये. एवढा मोठा बदल त्यांनी केला आणि तो लोकांना मान्य झाला. इतकंच नाही तर कालांतर पहिल्यांदा तर काही झाला, पण कालांतराने भवभूतीचं हे नाट्यकुशलत्व मान्य करून उत्तरे रामचरिते भवभूती विशिष्टते असं म्हटलं गेलं. आणि कालिदासाच्या तोडीचाच भवभूती हा नाटककार आहे. कदाचित कालिदासांनी प्रणयप्रधान नाटक रचली, भवभूतींनी कारुण्यप्रधान नाटक रचलं, म्हणजे उत्तर रामचरित असं असलं तरी त्या दोघांचं पारडं सारखंच आहे. किंबहुना भवभूती हा थोडासा उंचच आहे असंही म्हटलं जातं. असं ही रामकथा भवभूती नंतर मात्र पुढच्या काळामध्ये आनंद राघव, प्रसन्न राघव अशी अनेक नाटकं, मोठी मोठी नाटकं लिहिली गेली. पण कालिदासाच्या किंवा भासाच्या नाटकाने ती उंची या नाटकांना लाभली नाही. कथानक रामायणाचंच ते परत त्या दृश्य स्वरूपात मांडलं गेलं. अशा तऱ्हेने झाली, त्यामुळे ती आली आणि गेली. त्यातलं शेवटचं म्हणजे जयदेव या कवीचं प्रसन्न राघव, हेही तसं. त्याच्यामध्ये नाटकांपेक्षा काव्य जास्त, म्हणजे नाटक हे खरं दृश्य पाहिजे ना, म्हणजे प्रसंगांची आणि संवादाची अत्यंत चांगली मांडणी हे नाटकाचं वैशिष्ट्य असतं. कुमारला प्रसंग पाहिजे, निवडक दृश्य पाहिजे असं न करता केवळ काव्यामध्ये जसं एखाद्याचं वर्णन करायचं एकशे पाचशे काव्य म्हणजे श्लोक लिहून मागत नाही ना, नाटकात तसं झालं. आणि श्रव्य माध्यमाने दृश्य माध्यमावर मात केली. म्हणजे प्रसंग चित्रण जे होतं ते न येता नुसतंच काव्य, पद्य काव्य जास्त झालं. त्यामुळे नंतरची जी रामायण, हनुमान नाटकं, महानाटकं यासारखी नाटकं थोडी मोठी झाली, 10 अंक 12 अंक, पण ती फक्त या नाव आणि ते काव्यकवी याच्या पुढीच राहिली. त्याचे प्रयोग आणि त्याचे नंतर सुद्धा पुढेही आली नाही. याउलट ही जी काही नाटकं होती ही सर्व प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा आज 20व्या 21व्या शतकापर्यंत चालू राहिली. आणि रामायणात दिसणारा राम आणि या नाटकांमधून येणारा राम हा माणूस, सर्वनय, त्याचबरोबर तो राजा, कर्तव्य तत्पर, हे सगळं सर्वांगाडी, म्हणजे याच्या या प्रतिमेला कुठेही धक्का न लागता कथानकात बदल केले तरी सुद्धा तो राम तितकाच यशस्वी झाला. हे या संस्कृत नाटककारांचं कौशल्य आहे आणि तीच परंपरा नंतर पुढे चालू राहिली. मला वाटते आपण थोडा पुढे गेला तरीही मी संस्कृत नाट्यसृष्टी आपण तरी म्हटलं तरी त्याला फार सांगितलं नाही, त्याचे नियम सांगितले नाही. पण वेळ प्रसंगी ते नियम हे आपल्यासाठी असतात, आपण नियमांसाठी नसतो याचं भान नाटककारांना होतं. पण त्याचबरोबर सगळ्यांना एकत्रित बसवून हे नाटक बघायचं आहे आणि त्यातनं काहीतरी संदेशही समाजाला दिला पाहिजे. तो उपदेश जो आहे हा कांतासंहित उपदेश हवा, हे भान नाटककाराला निश्चित होतं. कथानकाची गरज म्हणून मर्यादित प्रमाणामध्ये नियम मोडले तर ते चालतात. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ती दिली नाटक. ते आपण इथे थांबूया. आणि खूप सांगता येण्यासारखे नाटक पण खूप छान, म्हणजे संपूर्ण 7च्या 7 अंक सांगता येतील, पण एकाच वेळेला याची होती म्हणून मी थोडी मर्यादा. आणि मुख्य म्हणजे कथेत बदल, ती व्यक्तिचित्रण सुंदर असे असलेली ही नाटकं निवडली. आपल्याला सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. धन्यवाद. आपण आता आणखी सुरुवात करूया.